नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2026 हरतालिका व्रत 13 सप्टेंबर का 14 सप्टेंबर हे पाहणार आहोत. तुम्ही जर हे व्रत चुकीच्या दिवशी केलं तर तुम्ही केलेल्या व्रत निष्फळ जाऊ शकतं. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नक्की व्रत कोणत्या दिवशी ठेवावं, 13 तारीख 14 तारीख हे जाणून घेणार आहोत. त्याचप्रमाणे पारण करण्याची वेळ आणि ते एक दान जे प्रत्येक महिलेने अवश्य केले पाहिजे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, हरतालिका व्रत हे केवळ एक उपवास नसून ते भारतीय संस्कृतीतील त्याग, अथांग प्रेम आणि अखंड निष्ठेचे सर्वोच्च प्रतीक आहे. या दिवशी माता पार्वतीने भगवान शिवशंकरांना पतिरूपात मिळवण्यासाठी अन्न पाण्याचा त्याग करून जी कठोर तपस्या केली त्याच असीम भक्तीचा हे पवित्र व्रत. हे व्रत केल्याने सुवासिनींना अखंड सौभाग्याचे आणि दीर्घायुष्याचे वरदान मिळतेच, परंतु त्याचबरोबर कुमारिकांच्या मनातील योग्य जीवनसाथी मिळण्याची इच्छासुद्धा पूर्ण होते. या दिवशी शिव पार्वतीच्या पूजनाने घरामध्ये सुख, समृद्धी आणि अतूट शांतता नांदते. म्हणूनच हे व्रत स्त्रियांच्या जीवनात अत्यंत आदराचे, अभिमानाचे आणि आदिशक्तीच्या आशीर्वादाचे स्थान राखून आहे. आपल्या हिंदू सनातन धर्मामध्ये अतिशय महत्त्वाचं आणि एक पत्नी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत ठेवते. हे व्रत अखंड सौभाग्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण मानलं जातं. मित्रांनो, हरतालिका हे व्रत निर्जल केलं जातं. ह्यामुळे ह्या व्रताला सर्व व्रतामध्ये एक व्रत कठीण मानलं जातं. प्राचीन काळापासून अशी मान्यता आहे ह्या व्रतामध्ये चंद्रोदय झाल्यानंतरच चंद्राला अर्घ्य देऊन हे व्रत सोडलं जातं. मग चला तर पाहूया हरतालिका व्रत कधी आहे, तृतीया तिथी कधीपासून कधीपर्यंत आहे, पूजा कधी करावी, पूजाविधी आणि या विशेष दिवशी महिलांनी कोणकोणत्या वस्तूंचे दान केले पाहिजे. हरतालिका व्रत 2026 भाद्रपद महिन्यात तृतीयेला हे व्रत केलं जातं. हे हरतालिका व्रत 2026 14 सप्टेंबर सोमवार या दिवशी केलं जाणार आहे. मित्रांनो, तृतीया तिथीची सुरुवात सकाळी 13 सप्टेंबर रविवार या दिवशी सकाळी 7:08 सुरू होणार आहे आणि तृतीया तिथीची समाप्ती 14 सप्टेंबर सोमवार सकाळी 7:06 संपणार आहे. आता आपण जाणून घेणार आहोत या हरतालिका व्रताचे पूजा मुहूर्त आणि शुभ वेळ. ह्या दिवशी अभिजित मुहूर्त राहील सकाळी 11:58 पासून ते दुपारी 12:46 आता अमृतकाळ मुहूर्त आहे सकाळी 7:17 पासून ते सकाळी 8:28 तसेच आता ब्रह्ममुहूर्त आहे सकाळी 4:40 पासून ते सकाळी 5:28 आणि त्याच दिवशी चंद्रोदय होणार आहे रात्री 8:59 मित्रांनो, ह्या दिवशी सकाळी 7:48 ते सकाळी 9:29 राहू काळ असणार आहे. ह्या वेळेमध्ये चुकूनही तुम्हाला कोणतेही पूजापाठ किंवा शुभकार्य करण्यापासून स्वतःला वाचवायचे आहे. मित्रांनो, हरतालिकेच्या व्रता दिवशी ब्रह्मयोग 13 सप्टेंबर दुपारी 1:42 ते 14 सप्टेंबर 12:46 राहील.
त्याचप्रमाणे इंद्रयोग हा 14 सप्टेंबर दुपारी 12:46 पासून 15 सप्टेंबर दुपारी 12:19 राहील. ह्या दिवशी सोमवार व्रत, हरतालिका व्रत आणि गणेश चतुर्थी याचा खूप छान संयोग जुळून आला आहे. मित्रांनो, आता हरतालिका व्रताची पूजाविधी आपण जाणून घेऊ. त्या दिवशी विशेषतः महिलांनी सकाळी उठून आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल मिसळून स्नान करावे. नंतर शक्यतो पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे. प्रथम तुम्हाला हरतालिका व्रताचा संकल्प करायचा आहे. नंतर ही पूजा शुभ मुहूर्तामध्ये आरंभ करून भगवान शिव, त्यांचे पुत्र गणेश यांच्या प्रतिमा मातीने बनवलेल्या पूजेच्या ठिकाणी यांची स्थापना करावी. सर्वप्रथम गणपती बाप्पांना तिलक लावून दुर्वा अर्पण कराव्यात. विशेष करून या दिवशी महिलांनी ह्या पूजेमध्ये माता पार्वतीला अक्षदा, लाल चुंदरी, मेहंदी, सिंदूर, नेलपेंट, गजरा, फळ, फूल, धूप इत्यादी ओम उमाये नमः हा जप करत पार्वतीला अर्पण केले पाहिजे. ह्यामुळे अखंड सौभाग्याची प्राप्ती होते. त्यानंतर नैवेद्य अर्पण करा आणि हरतालिका व्रताची कथा पूर्ण श्रवण करून हरतालिका मातेची आरती करून घ्या. त्याचप्रमाणे हरतालिका व्रताचे पारण कधी करावे, तर अशी मान्यता आहे की चतुर्थी तिथी लागल्यानंतरच हा पारणविधी करावायचा असतो. ह्या व्रताचे पारण करताना म्हणजेच उपवास सोडताना चुकूनसुद्धा मीठ घातलेल्या पदार्थाने उपवास सोडू नये. ह्या व्रताचे पारण नेहमी पाणी, सरबत, फळे, गोड पदार्थ किंवा काकडी ह्यानेच पारणविधी पूर्ण करावा. मित्रांनो, ह्या हरतालिका व्रताचे पारण 15 सप्टेंबर सूर्योदयानंतर केलं जावं. आता जाणून घेऊ या हरतालिकेच्या व्रतादिवशी कोणत्या विशेष वस्तू दान करणे शुभ मानलं जातं. मित्रांनो, या हरतालिकेच्या व्रतादिवशी सौभाग्य सामग्री, वस्त्र, गहू, तांदूळ, फळ, उडीद, हरभऱ्याची डाळ या वस्तूंचे दान करणे त्या दिवशी अत्यंत पुण्यकारक मानलं जातं. ह्या वस्तूपैकी तुम्हाला जमेल ती एक वस्तू गरजूवंताला अवश्य दान करावी. ह्यामुळे सौभाग्यात वृद्धी होऊन अखंड सौभाग्याची प्राप्ती होते. ह्या दिवशी जे कोणी या दिवशी उपवास करणार नाहीत त्यांनी देखील ह्या वस्तूपैकी एका वस्तूचे अवश्य दान करावे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला समजले असेल की हरतालिकेच्या व्रताचा उपवास 14 तारखेला करायचा आहे आणि त्याचे पारण म्हणजे आपल्याला उपवास सोडायचा आहे 15 तारखेला सूर्योदयानंतर. मित्रांनो, हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. खरोखरच मनापासून ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या मित्रपरिवाराला हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्यास मात्र विसरू नका. ओम उमाय नमः. हर हर महादेव. व्हिडिओ पूर्ण मनापासून ऐकल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.